ज्यावेळी पेट्रोल डिझेलचा रेट 4-5 रुपये लिटर होता त्या काळात मान्य सुर्वेने 4 दिवसांच्या आत 2 दरोडे टाकले होते. त्यातून जवळपास 2.5 लाख रुपये यांनी लुटले होते. त्याचा एन्काउंटर मुंबई पोलीस मधला पहिला एन्काउंटर हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या बाबतीत बरेच फॅक्ट आहे जे चुकीच्या पद्धतीने सांगितले जातात. जसं की ह्या शूटर रवींद्र सावंतच्या फोटोला मान्य सुर्वेचा फोटो म्हणून दाखवलं जातं. अजून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या ह्या माणसाला मान्य सुर्वे म्हणून दाखवतात. मान्य सुर्वे हा 1982 ला मारला गेला होता आणि ह्यो फोटो 1985-86 दरम्यानचा, जेव्हा शिवसेना पहिल्यांदा BMC ची निवडणूक जिंकली होती आणि छगन भुजबळ महापौर म्हणून निवडून आले होते. त्यावेळेस काढलेल्या रॅली मधला हा फोटो आहे आणि शिवसेनेच्या कोणत्या तरी शाखेतला तो एक कार्यकर्ता होता. असे बरेच फॅक्ट आहे आणि एन्काउंटर बद्दल डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघूया. साल होतं 1952. एक मिडल क्लास फॅमिली कोकणातल्या रत्नागिरीमधून मुंबईमध्ये शिफ्ट झाली होती. ही फॅमिली होती मनोहर अर्जुन सुर्वेची, म्हणजेच मान्य सुर्वेची. मान्य सुर्वे सोबत त्याची आई, त्याचे सावत्र वडील, सावत्र भाऊ भार्गव सुर्वे असे मिळून हे मुंबईत एका चाळीत राहायला आले होते. मान्य सुर्वेच्या आईचं हे दुसरं लग्न होतं हे लक्षात असू द्या. भार्गव हा मान्य सुर्वेचा सावत्र भाऊ असून सुद्धा दोघा भावांमध्ये त्याचा कधीच परिणाम दिसून आला नाही. दोघं भाऊ एका जीवाने राहत होते. हळूहळू दिवस सरत गेले. मनोहर सुर्वे हा अभ्यासात हुशार होता, तर त्या उलट भार्गव सुर्वे हा गुंडगिरीत हुशार होता. पण भार्गवच त्यावेळी त्यांच्या घराचा सगळा खर्च भागवत असायचा. त्याला नेहमी वाटायचं की मनोहरने अभ्यासात लक्ष द्यावं. त्याच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा भार्गवच करत असायचा आणि त्यामुळेच मान्य सुर्वेची डिग्री BSc केमिस्ट्री म्हणून तो घेऊ शकला होता, तेही 78% पण त्या केमिस्ट्रीचा पुढे त्याने कसा उपयोग केला ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणच. मनोहर सुर्वे हा शाळा कॉलेजमध्ये कधी भांडण वगैरे न करणारा किंवा असल्या प्रकारात न पडणारा मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ भार्गव ह्याचा आगार बाजार परिसरात मटक्याचा अड्डा होता. ह्या एरियातले लोक त्याला भार्गव दादा म्हणून बोलवायचे. पण ह्या गोष्टीचा कधी सुद्धा त्या मान्य सुर्वेने फायदा घेतला नव्हता. पुढे त्याचा भाऊ भार्गवचे मटक्याच्या धंद्यावरून तिथल्या दाते आणि दांडेकर या गँगशी भांडणं होत होती आणि ह्याच भांडणापायी भार्गव सुर्वेने त्याचा काटा काढला होता. तर त्यावेळी मनोहर सुर्वे सुद्धा तिथंच उभा होता. ह्या आधी सुद्धा कित्येकदा मान्य सुर्वेला त्याच्या भावाच्या या धंद्यांमुळे पोलीस स्टेशनची पायरी चढावं लागली होती. पण ह्यावेळी मात्र डायरेक्ट खुनाच्या आरोपाखाली त्याला, त्याच्या भावाला आणि त्यांच्या एका मित्राला अटक करण्यात आली होती. यांना अटक करणार कोण होतं तर पोलीस निरीक्षक दाभोळकर. दाभोळकरांबद्दल सांगितलं जातं की त्यावेळी त्यांचा दरारा तिथल्या गुंडांमध्ये होता. भार्गव मॅटर करायचा आणि लपून बसायचा, त्यामुळे पोलीस मान्य सुर्वेला उचलून न्यायचे. आणि या भार्गवचा तिथल्या एरियामध्ये दरारा संपवण्यासाठी पोलीस निरीक्षक दाभोळकरांनी त्या दोघांसोबत अटक केलेल्या चार्ल्स नावाच्या मित्राला माफीचा साक्षीदार बनवला. त्याचा परिणाम हा झाला की भार्गव आणि मनोहर सुर्वेला न्यायमूर्ती गुप्ते यांनी जन्मठेपीची शिक्षा सुनावली. आपली काहीही चुकी नसताना आपलं अख्खं करिअर डोळ्यासमोर संपताना मनोहरला दिसत होतं आणि इथूनच खऱ्या अर्थानं मनोहरचा मान्य सुर्वे झाला होता. ज्यावेळी शिक्षा सुनावून झाली होती त्यावेळी कोर्टातून नेत असताना त्याने भर कोर्टात जज गुप्ते आणि वकिलांसमोर पोलीस इन्स्पेक्टर दाभोळकरांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली. जेलमध्ये असताना त्याची मैत्री शेख मुनीर आणि बाजा सावंत यांच्याबरोबर झाली होती. शेख मुनीर हा मान्य सुर्वेच्या अगोदर जेलमधून सुटला. मान्य सुर्वेला जेलमध्ये जाऊन आता 8 वर्षाचा काळ झाला होता आणि त्याची सुटका लवकरच होणार होती. पण त्याने जेलमधून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने आजारी पडण्याचं नाटक केलं. नंतर त्याला पोलीस बंदोबस्तात पुण्याच्या ससूनमध्ये ऍडमिट केलं गेलं. ज्यावेळेस तो ऍडमिट होता तेव्हा बाजा सावंत आणि शेख मुनीर यांनी त्याला ससून मधून पळून जाण्यासाठी मदत केली. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी लय प्रयत्न केले पण मान्य सुर्वे त्यांच्या हाताला सापडला नाही. पण आता खऱ्या अर्थानं त्याच्या कारवाया सुरू झाल्या होत्या. पळून गेल्यानंतर त्याने पोलीस इन्स्पेक्टर दाभोळकरांना जीवे मारण्याच्या धमकी अजूनच द्यायला सुरुवात केली. या धमक्यांचा परिणाम दाभोळकरांवर इतका झाला आणि ते इतके ह्या धमक्यांमुळे घाबरले की ते थेट डायरेक्ट आपल्या मुलीकडे दिल्लीला काही दिवस राहायला गेले. ह्या दरम्यान मान्याचे सुहास भाटकर उर्फ पोत्या दादा याच्या बरोबर मटक्याच्या धंद्यावरून खटके उडायला सुरुवात झाली होती. दादरच्या आगार बाजाराच्या परिसरात मटकेवाले, दारूवाले यांच्याकडून हप्ता घेण्यावरून वाद वाढू लागले होते आणि दिवसेंदिवस यांच्यामध्ये वाद वाढतच चालले होते. पुढे 4 मार्च 1977 साली मुंबईच्या क्राईम ब्रांचनं मान्याला पकडून परत येरवडा जेलमध्ये टाकलं होतं. या जेलमध्ये होता पोत्या दादा, मान्याचा कट्टर दुश्मन. दोघं एका जेलमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये सारखेच खटके उडू लागले होते. त्यामुळे मान्याची रवानगी आता डायरेक्ट त्याच्या मूळ गावी म्हणजे रत्नागिरीच्या जेलमध्ये करण्यात आली. पण डोक्याने हुशार असणाऱ्या मान्याने इथं उपोषण सुरू केलं. कारण हे सांगितलं की त्याला दिल्या जाणाऱ्या जेवणाची क्वालिटी ही खराब आहे. या उपोषणामुळे मान्याचं जवळपास 20 किलो वजन कमी झालं. त्यामुळे त्याला रत्नागिरीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि ह्याचीच तो वाट बघत होता.
जसं पुण्याच्या ससूनमधून तो पळाला होता तसंच पोलिसांचा पारा असून सुद्धा त्यांना चुकून 24 नोव्हेंबर 1979 साली तारखेला तो पळाला. पळून गेल्यावर त्याने आपल्या जोडीदारांबरोबर म्हणजेच शेख मुनीर, बाजा सावंत, रवी कामाटे, किशोर सावंत, प्रकाश उर्फ शेंडी मिसाळ, उदय शेट्टी यांच्या मदतीनं मुंबई बरोबरच बाकीच्या ठिकाणी दुडगुस घालायला सुरुवात केली. आता मान्याने हॉटेल्स, बार, मटक्याचे धंदे लुटायला सुरुवात केली होती. त्यांच्या गँगनं बँकांना सुद्धा लुटायला चालू केलं होतं. बरं, हा इतका हुशार होता की जेम्स हेडली चेस नावाचा एक लेखक आहे, त्याच्या पुस्तकातून हा इन्स्पिरेशन घ्यायचा आणि पुढचे सगळे कांड करायचा. मुंबई त्याची दहशत वाढत चालली होती. अशातच त्याने आणखी एक कांड केला, ज्याने आता डायरेक्ट मुंबई पोलिसांवर हात उचलला गेला होता. झालं असं की मन्याच्या गँगमध्ये एक शेंडी मिसाळ नावाचा मेंबर होता. त्याचा विजय नावाचा एक दुश्मन होता. यांनी त्याला संपवायचा प्लॅन केला. तर विजय सुद्धा एक क्रिमिनलच होता. ही काय सगळी एकाच माळ्याची म्हणी. त्यावेळी पोलीस त्या विजयला जीप मधून घेऊन जात असताना त्याच वेळी मन्याच्या गँगनं पोलिसांच्या जीपला आपली गाडी आडवी घातली. विजयवर अटॅक होणार हे ओळखून 2 हवालदार आपल्या बंदुका घेऊन खाली उतरले आणि मन्या सुर्वेवर धावून गेले. पण मन्याने आपल्याकडच्या गुप्तीनं 2 हवालदारांवर वार केले. ड्रायव्हरनं ऐनवेळी गाडी तिथून पळवली म्हणून तो विजय वाचला. पण आता मन्या सुर्वेची मजल थेट पोलिसांवर हात उगारणे इतपत गेली होती. 24 एप्रिल 1980 साली मन्या याच्या टोळीनं सरकारी दूध भरण्याची गाडी माहीमीत आडून त्यातली 1.25 लाखांची रोख रक्कम आणि त्या 4 दिवसानंतर 28 एप्रिलला 1,60,000ची लूट केली होती. ही रक्कम 1980च्या काळातली बरं का, लक्षात असू द्या. त्या काळात यांनी लाखोचा दरोडा टाकला होता. त्याच्या या कारवायांवर आळा घालण्याचा आणि त्याच्या गुंडशाहीला आळा बसवण्याचा चंगच पोलिसांनी बांधला होता. पोलिसांनी त्याचे साथीदार किशोर, चंदू, कृष्णा यांना ताब्यात घेतलं. पण मन्या तिथून सुद्धा त्यांच्या तावडीतून सुटला होता. मन्या हा सायन्सचा स्टुडंट होता. त्याला ऍसिड बद्दल पूर्णपणे माहिती होती. त्यामुळे त्याने आता आपलं नवं अस्त्र बनवलं होतं ऍसिडला. मन्या सुर्वेने त्याच्या शाळेच्या काळातल्या एकाच वर्गात शिकणारा मस्तकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा मालक होता अशोक मस्तकार, त्याच्या ऑफिसमध्ये घुसून त्याच्यावर ऍसिडने अटॅक केला होता. कारण काय होतं, तर अशोक मस्तकारने मन्याला खंडणी द्यायला नकार दिला होता. तो एवढं करून सुद्धा थांबला नाही. तर जखमी अशोक मस्तकारला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं तेव्हा त्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं होतं. एवढं सगळं असून सुद्धा मन्या सुर्वे तिथं हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याला परत दम खाऊन आला. असंच एक अटॅक त्याने एक मगनलाल नावाच्या माणसावर केला होता. त्याने सुद्धा खंडणी द्यायला नकार दिला होता. पण मगनलाल अशोक मस्तकार सारखा लकी नव्हता. या ऍसिड हल्ल्यात त्या मगनलालचा मृत्यू झाला होता. आपली लोकांवर दहशत बसावी आणि आपल्याला आरामात खंडणी गोळा करता यावी यासाठी त्यांनी माहीम मधली एक जिम होती त्याच्या मालकाकडून खंडणी मागायची ठरवली. त्यावेळी माहीम परिसरात त्या जिम मालकाचं मोठं नाव होतं. अशा मोठ्या आसामीवर अटॅक केला तर आपलं सुद्धा नाव होईल आणि आरामात लोकांकडून हप्ता गोळा करता येईल असा मन्याचा प्लॅन होता. त्यानुसार मन्याने त्या जिम मालकाकडे खंडणी मागितली. तब्येतीने चांगले असणाऱ्या त्या जिम मालकानं तोंडावर मन्याला हप्ता द्यायला नकार दिला. त्यावर चिडलेल्या मन्या सुर्वेने त्याच्या मांडीवर गोळ्या झाडल्या. गोळ्या लागून सुद्धा त्या जिम मालकाने याचा जोरदार विरोध केला. मन्या सुर्वेच्या या असल्या सगळ्या प्रकारांमुळे मन्या सुर्वे आता पोलिसांच्या हिट लिस्टवर आला होता. आणि अशातच क्राईम ब्रांचचे पीआय यशवंत भिडे यांना एक खबर भेटली की मन्या सुर्वे हा कोणतीही कारवाई किंवा कोणताही कांड करण्याआधी चोरीच्या गाड्यांचा वापर करतो. त्यांनी एका कार चोराला, ज्याने ह्या आधी बऱ्याच वेळा मन्या सुर्वेला चोरलेल्या गाड्या पुरवल्या होत्या, त्याच्याकडून पोलिसांनी खबर काढली. त्याने जी खबर सांगितली त्यामुळे मन्या सुर्वे पोलिसांच्या जाळ्यात आता अडकणार होता. ती खबर अशी होती की 11 जानेवारी 1982 ला दुपारी 1:30 वाजता आंबेडकर कॉलेज जवळ मन्याला आपण एक गाडी देणार आहे आणि त्याच गाडीमधून मन्या आणि त्याची गँग वाशी इथल्या बँकेवर दरोडा टाकणार आहे अशी खबर त्या चोराने पोलिसांना दिली. पण यामध्ये 3 थेरीज असे सांगितले जातात मित्रांनो की ही खबर असं म्हणतात की त्याची गर्लफ्रेंड विद्याने दिली होती, तर कोण म्हणतं ही खबर दाऊदने दिली होती, तर कोण म्हणतं ही खबर पोलिसांच्या खबऱ्यांनी दिली होती. असिस्टंट कमिशनर इसाक बागवान त्यांच्या पुस्तकात सांगतात की मन्याचा आणि पठाण गँगचा किंवा दाऊद गँगचा कसलाही संबंध नव्हता. असो, त्यांच्या पुस्तकात त्यांनी मन्या सुर्वेच्या एन्काउंटरच्या दिवशी काय झालं होतं हे सांगताना ते म्हणतात क्राईम ब्रांच मध्ये त्या दिवशी अत्यंत गुप्त पद्धतीने ऑपरेशन मन्या सुर्वेचं मिशन वर्कआउट चालू होतं. ते नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आले. त्या दिवशी त्यांना या ऑपरेशन बद्दल काहीच आयडिया नव्हती. ते सगळ्यात ज्युनियर असल्यामुळे त्यांना सिनियरच्या इन्शुरन्सचे पेपरचं वगैरे काय ते काम दिलं होतं. त्याच कामात ते बिझी होते. त्यानंतर त्यांच्यावर त्यांचे सिनियर साहेबांची नजर पडली आणि त्यांनी इसाक बागवान यांना या ऑपरेशन मध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं. त्याचं कारण हे होतं की ज्या आंबेडकर कॉलेज बाहेर यांना ट्रॅप लावायचा होता तिथं त्यांना स्टुडंट म्हणून थांबायचं होतं. त्यावेळी इसाक बागवान यांची पर्सनॅलिटी पण एखाद्या कॉलेज बॉय सारखी होती. त्यामुळं त्यांची सुद्धा या ऑपरेशन मध्ये निवड झाली. त्यांच्या टीम मध्ये पोलीस खात्यातल्या इसाक बागवान यांच्या सोबत राजा तांबट, परांडे, शिर्के यांचा सहभाग होता.
यांचा प्लॅन असा होता की आंबेडकर कॉलेज बाहेर स्टुडंट बनून ट्रॅप लावायचा आणि पोलीस खात्यातल्या शिवाजी सावंत यांच्या टीमनं वाशी इथं ट्रॅप लावायचा. जर का बागवान यांच्या टीम कडून तो निसटला तर वाशी इथं बँक लुटण्यासाठी तो जाणारच होता. तिथल्या टीमच्या तावडीत तो सापडावा हा या मागचा उद्देश होता. ह्या ऑपरेशन साठी बागवान यांच्याकडे गोल्डन कलरची हिलमन गाडी होती. त्यात बसून आंबेडकर कॉलेज बाहेर मान्या सुर्वेवर सगळे वॉच ठेवत होते. या सगळ्यांना पूर्ण आयडिया होती की मान्या सुर्वे कधीच फक्त एक पिस्तूल घेऊन नसतो, तर तो सोबत हात बॉम्ब, कमरेला ऍसिड बल्ब, कमरेच्या पट्ट्याला माउजर बेल्ट अशा पूर्ण तयारीनिस्त असतो आणि तो कोणावरही हल्ला करू शकतो. हे सगळेजण मान्याची वाट बघत असताना दुपारचे 1:30 वाजले. त्याच वेळी एक टॅक्सी पोलिसांच्या गाडीला क्रॉस करून पुढे जाऊन थांबते. त्या टॅक्सीत मान्या सुर्वे बरोबर एक बाई सुद्धा बसली होती. बरं, ह्याच्यातलं फक्त इन्स्पेक्टर भिडे यांनाच मान्या सुर्वेची चेहरापट्टी माहिती होती आणि त्यांनी त्याला ओळखला होता. पण कसलीच घाई गडबड करायची नाही असं या सगळ्यांनी ठरवलं होतं. टॅक्सी थोडा वेळ तिथंच थांबली. टॅक्सीचा दरवाजा उघडला गेला. मान्यासोबत असलेली बाई गाडीतून खाली उतरली आणि तिने समोरचा रस्ता क्रॉस केला. त्याबरोबरच गाडीमध्ये ट्रॅप लावून बसलेले पोलीस सुद्धा हातात पुस्तक घेऊन कोणाची तरी वाट बघतात अशा स्वरूपात तिथे थांबले होते. पुस्तकाच्या आडून यांच्या हातात पिस्तूल होतं. त्या खबऱ्याने दिलेल्या खबरीप्रमाणे मान्यासोबत असलेली बाई रस्ता क्रॉस करून त्या चोरांना आणलेल्या गाडीपर्यंत गेली. तिने गाडी आणलेल्या चोराला ओळखलं तशी ती माघारी फिरली आणि मान्या बसलेल्या टॅक्सीमध्ये जाऊन बसली. तिकडून हाच मान्या सुर्वे असल्याचा सिग्नल इन्स्पेक्टर भिडेंनी हात दाखवून दिला. त्याच वेळी मान्या त्या टॅक्सीतून उतरला आणि चोराने आणलेल्या फियाट गाडीकडे निघाला. मान्या बागवान यांच्या अगदीच शेजारून गेला, पण त्याची तब्येत बागवान यांच्यापेक्षा डबल असल्यामुळं त्यांनी त्याला मागून जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यात मान्याने हल्ला करण्याचा किंवा त्यांच्या हातातून तो निसटून जाण्याचा धोका जास्त होता. त्यांनी लगेच स्वतःच्या मनावर कंट्रोल मिळवत फायरिंग पोच घेतली आणि मान्याला मोठ्याने आवाज दिला. तो आवाज ऐकून एकदम शॉक लागल्यासारखा तो माग गरकन वाळला. त्या गडबडीत त्याच्या पायातून त्याचा बूट निसटला. त्याने त्याची बंदूक काढण्यासाठी कमरेत हात घातला आणि बंदूक काढून फायर करू लागला. बागवान यांनी ती गोळी चुकवली. तेवढ्यात तिथून एक चाललेल्या बसमधला कंडक्टर काय चाललंय बघण्यासाठी खाली उतरला. मान्या करत असलेल्या अंदाधुंद फायरिंगचा परिणाम हा झाला की त्याने चालवलेली एक गोळी त्या कंडक्टरच्या अंगाला चाटून गेली. त्याच वेळी इसाक बागवान, फौजदार शिर्के, सब इन्स्पेक्टर राजा तांबट, इन्स्पेक्टर भिडे यांनी त्याच्यावर गोळी चालवली आणि पोलिसांना शिव्या देता देता मान्या सुर्वे तिथेच कोसळला. त्याच वेळी आंबेडकर कॉलेजची बेल वाजली होती आणि कॉलेजची पोरं बाहेर पडून नक्की काय चाललंय हे बघण्यासाठी गर्दी करू लागली होती. पोलिसांनी कॉलेज क्राऊडला कसं बसं कंट्रोल केलं आणि जायबंदी झालेल्या मान्याला नेण्यासाठी अँब्युलन्स बोलवण्यात आली. तोपर्यंत मान्या जिवंत होता. मान्याला घेऊन अँब्युलन्स सायन हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. हॉस्पिटल पर्यंत जाईपर्यंत मान्या सुर्वे नावाचं वादळ हे कायमचं संपलं होतं. मान्या सुर्वेचा एन्काउंटर सर्वात पहिला एन्काउंटर मानला जातो. त्याच्या एन्काउंटर नंतर मुंबई एन्काउंटरचा पूरच आला. 1982 ते 2004 या काळात एन्काउंटर मध्ये 622 गुंडांना मारण्यात आलं. एन्काउंटर साठी असिस्टंट कमिशनर इसाक बागवान, इन्स्पेक्टर राजा तांबट, इन्स्पेक्टर भिडे यांना राष्ट्रपतीकडून पोलीस शौर्य पदकानं सन्मानित करण्यात आलं. तर ही होती स्टोरी मित्रांनो मान्या सुर्वेबद्दल. माझ्या परीने मी बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता काही लोक आपण बघतो की रील्सवर स्टेटस वगैरे ठेवून त्याला एकदम ग्लोरीफाय करतात. आपल्या महाराष्ट्रात पोरांनो अशी बरीच लोक आहेत ज्यांच्याकडून आपण मोटिवेट होऊ शकतो किंवा इन्स्पिरेशन घेऊ शकतो. त्यामुळे असल्या लोकांकडून मोटिवेट होण्यापेक्षा आणि त्या बॉलिवूड वाल्यांना काही देणं घेणं नाहीये बरं का. पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला, पोरांवर याचा काय परिणाम होतो यांचं काही देणं घेणं त्यांना नाहीये. त्यांना फक्त यातून कसा पैसा कमवायचा एवढंच माहितीये. त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका आणि जे दाखवलं जातंय ते बघण्यापेक्षा थोडी रियालिटी पण बघणं गरजेचं आहे. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच ठेवलेला आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तरी सांगा, नसेल वाटलं तरी सांगा, पुढच्या वेळी चांगला बनवतो. बरं, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करा, नक्की सांगा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.